नमस्कार मंडळी, मी अश्विनी. वेलकम अँड वेलकम बॅक टू द अश्विनी जंटल लाईफ. आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे, थोडा पर्सनल आहे. आई होणं खूप सुंदर वाटतं, मलाही वाटायचं. पण आई झाल्यानंतर काही गोष्टी आपल्याला कोणीच सांगत नाही, ज्या मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. एक मैत्रिणीला सांगते, अशा प्रकारे हा व्हिडिओ घ्या. पॉईंट नंबर 1, अझम्पशन्स वर्सेस रियालिटी. सगळ्यांना वाटतं की बाळ झाल्यावर आयुष्य खूप परफेक्ट असेल, क्यूट मुमेंट, फोटोज, हॅपीनेस. पण खरं सांगायला गेलं तर रियालिटी खूप वेगळी असते. तुमचं सगळं आयुष्य चेंज होतं. तुमची स्लीप रुटीन, तुमचं डेली रुटीन सगळं चेंज होतं. पॉईंट नंबर 2, मॉम गिल्ट. हा जगातला सगळ्यात भयानक प्रॉब्लेम असतो सगळ्या आयांचा. ज्या नवीन आई आहेत त्या माझ्यासोबत रिलेट करतील. तर आपण स्वतःसाठी 10 मिनटंही बसलो तरी लगेच वाटतं की मी चांगली आई नाही का, मी बाळाकडे लक्ष देत नाही का. तर हा मॉम गिल्ट सगळ्यांमध्ये येतो आई झाल्यानंतर. नंबर 3, टायर्डनेस आणि नो स्लीप. आई झाल्यानंतर झोप हा शब्द आपण विसरून जातो. रात्रभर उठणं, बाळाला फीडिंग, डायपर चेंजिंग, त्यानंतर सकाळी परत पुन्हा तेच नॉर्मल आपलं ते चालू असतं. कोणीच आपल्याला सांगत नाही की तुम्ही फार दमाल, फार तुमची झोप नसेल, तुमची चिडचिड होत असेल, पण तरीही तुम्हाला हे रुटीन चालूच ठेवावं लागतं. पॉईंट नंबर 4, इनर स्ट्रेंथ. पण एक गोष्ट पॉझिटिव्ह आहे बरं का. आई झाल्यानंतर तुम्ही फार प्रचंड स्ट्रॉंग होतात. कधी कधी तुम्हाला आधी कठीण वाटणाऱ्या गोष्टी तुम्ही खूप अलगद करतात, म्हणजे खूप इझिली तुम्ही त्या करून टाकतात आणि तुम्हाला ते कळतही नाही. तर हा एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे जो मला खरंच आई झाल्यानंतर जाणवला आणि हा कोणीही सांगितला नव्हता. पॉईंट नंबर 5, बॉडी रिकव्हरी. डिलिव्हरीनंतर बॉडी परत लगेच पूर्वीसारखी होत नाही, म्हणजे स्ट्रेच मार्क्स, वजन वाढणं, हार्मोनल चेंजेस, लो एनर्जी. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही एक नवीन जीवाला जन्म दिलाय, तर तुमचं शरीर खूप स्ट्रॉंग आहे, खूप. हेही तुम्हाला आई झाल्यानंतर समजतं. पॉईंट नंबर 6, अनकंडिशनल लव्ह. सगळ्यात शेवटी ही सुंदर अशी गोष्ट जी कोणीच आपल्याला सांगत नाही की आई झाल्यानंतर एवढं प्युअर लव्ह आपण फील करतो आपल्या बाळाविषयी, म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत. बाळच आपल्यासाठी सगळं जग बनतं. त्याच्याच सोबत राहणं, त्याच्यासोबत सगळं आपण त्याच्यासोबत जे मोमेंट शेअर करतो, त्या व्यतिरिक्त जगातली भारी गोष्ट कुठलीच नाही आहे. आई होणं इझी नाही, पण खूप स्पेशल आहे. तुम्हीही हे सगळं फील करत असाल तर मला कमेंट करा, कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच माझ्या ऑनेस्ट व्हिडिओसाठी लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. खूप प्रेम.